या ठिकाणी बघा समानार्थी शब्द अभिनेता नट अपराध गुन्हा अग्नीला आग अनल पावक वन्नी विस्त अत्याचार अन्याय जुलूम अचल स्थिर शांत पर्वत अपाय त्रास इजा अमृत पियुष सुधा संजीवनी औचित एकदम अचानक अवर्षण दुष्काळ पाऊस न पडणे अविरत म्हणजे सतत अखंड अनर्थ म्हणजे अरिष्ट संकट अरण्य म्हणजे रान वन कानन विपिन जंगल अहंकार म्हणजे गर्व व घमेंड आईला समानार्थी शब्दात माता जननी माऊली माय मातोश्री जन्मदात्री आरसा दर्पण आकाश गगन नभ अंबर व्योम खग आभाळ व्योम आकाश म्हणजे व्योम आयुष्य म्हणजे जीवन आनंद म्हणजे हर्ष मोद तोष आमोद आश्चर्य म्हणजे नवल अचंबा आज्ञा म्हणजे आदेश हुकूम आपत्ती म्हणजे संकट आसन म्हणजे बैठक आस म्हणजे इच्छा मनीषा आसक्ती म्हणजे लोभ हव्यास अंग म्हणजे शरीर तनु काया देह अंगार म्हणजे निखारा अंत म्हणजे शेवट अखेर अंतरिक्ष म्हणजे अवकाश इहलोक म्हणजे मृत्यूलोक इशारा म्हणजे सूचना खून इंद्र म्हणजे सुरेंद्र देवेंद्र उणीव म्हणजे कमतरता न्यूनता उपवन म्हणजे बगीचा बाग उद्यान वाटिका उदर म्हणजे पोट उदास म्हणजे खिन्न दुःखी उत्कर्ष म्हणजे भरभराट उपद्रव म्हणजे त्रास छळ ऊर्जा म्हणजे शक्ती एकजूट म्हणजे एकी ऐक्य एकता ऐश्वर्य म्हणजे श्रीमंती वैभव औक्षण म्हणजे ओवाळणे कष्ट म्हणजे श्रम मेहनत करमणूक म्हणजे मनोरंजन कट म्हणजे कारस्थान कटी कंबर कटी म्हणजे समानार्थी शब्द कंबर कठोरला निर्दय निष्ठुर कनकला सोने कांचन हेम सुवर्ण त्यानंतर कमळ पंकज अंबुज राजीव पुष्कर पदम सरोज कुमुदिनी कपाळाला ललाट भाल मस्तक काठला तीर किनारा तट कानला कर्ण श्रवण श्रोत कावळाला काक एकाक्ष वायस काष्टला लाकूड किल्ला म्हणजे तट गड दुर्ग किमिया म्हणजे जादू चमत्कार कुटी म्हणजे झोपडी कृपण म्हणजे बघा कंजूस किंवा चिक्कू माणूस हडकृश म्हणजे हडकुळा खडक म्हणजे खूप मोठा दगड पाषाण खटाटोप म्हणजे प्रयत्न मेहनत धडपड खग म्हणजे पक्षी विहंग अंडज द्विज खडग म्हणजे तलवार आता या ठिकाणी कृपण लक्षात ठेवा कृपण कंजूस चिक्कू खेडे बघा गावग्राम खंत खेद दुःख ख्याती म्हणजे प्रसिद्धी कीर्ती गवई म्हणजे गायक ग्रंथ म्हणजे पुस्तक गणिम म्हणजे शत्रू अरी गणपती म्हणजे गजानन लंबोदर विनायक एकदंत गौरीसुत प्रथमेश गणनायक गणराज अमेय गजवदन गौरीनंदन विघ्नहर्ता गरुड म्हणजे खगेंद्र द्विजराज वैनतेय बघा गरुडला वैनतेय हा नाव आहे वैनतेय द्विजराज खगेंद्र हे गरुडाची नाव आहे गृहिणी घरधनीन गाणी म्हणजे गीत गाय म्हणजे धेनू गोमाता गोष्ट म्हणजे कथा कहाणी गौरव म्हणजे सत्कार गंध म्हणजे वास परिमळ घर म्हणजे सदन गृह निवास भवन गेहालय निकेतन घोडा म्हणजे हय अश्व तुरग वारू चेहरा म्हणजे तोंड मुख वदन आनन चौफेर म्हणजे चहूकडे सर्वत्र भोवताली चंद्र म्हणजे रजनीनाथ शशांक शशी सोम निशानाथ इंदू सुधांशू सुधाकर चांदणे म्हणजे कौमुदी ज्योत्स्ना चंद्रिका छडा म्हणजे शोध तपास छंद म्हणजे नाद आवड छिद्र म्हणजे बोक त्यानंतर बघा जरा म्हणजे म्हातारपण
समानार्थी शब्द. जरा म्हणजे काय? म्हातारपण. जयघोष म्हणजे जय जयकार. जिन्नस म्हणजे पदार्थ. जिव्हाळा म्हणजे माया, प्रेम, ममता. जीर्ण म्हणजे जुने. ज्येष्ठ म्हणजे मोठा, वरिष्ठ. झाड म्हणजे वृक्ष, तरू. पादप, द्रुम. झाड म्हणजे काय? वृक्ष, तरू, पादप, द्रुम. पादप, द्रुम झाडाला म्हणतात. झुंबड, गर्दी, रीग, थवा. झुंड, लढा, संग्राम, संघर्ष. झेंडा, ध्वज, निशाण, पताका. झोका म्हणजे हिंदोळा. टंचाई म्हणजे कमतरता. ठसा म्हणजे खून. ठग म्हणजे लुटारू. ठक्क म्हणजे लबाड. ठेकेदार म्हणजे कंत्राटदार, मक्तेदार. डोके म्हणजे मस्तक, शिर, माथा. डोंगर म्हणजे पर्वत, नग, शैल, अचल. डोळे म्हणजे चक्षु, अक्ष, नयन, नेत्र, लोचन. डग म्हणजे मेघ, जलद, अभ्र, अंबुद, पयोद. डिग म्हणजे रास. तलाव म्हणजे कासार, सारस, तटाक, तळे.